स्वतःच्या पसंतीची मुलगी मिळते, कुठलेही कष्ट न करता, आई नानांना आवडेल अशी, स्वतःला आवडेल अशी, नाही का? मला नाही आवडली ती. का? तिच्यात काय वाईट आहे? तिच्यात काही वाईट नाहीये, पण माझं प्रेम नाहीये तिच्यावर. मग दुसऱ्या कोणावर आहे का? विचार. मी नाही म्हणणार आहे तिला. पण का? तेच कळत नाहीये. नाना विचारतील नकार का देतोस तेव्हा काय उत्तर देऊ. मग हो म्हण. पण नाही म्हणायचंय मला. तुला हो म्हणायचं नाहीये. ती मुलगी काय वाईट नाहीये. तू म्हणतोयस तुझं बाकी कोणावर प्रेम नाहीये, मग प्रॉब्लेम काय आहे? मला नाही माहिती. मग विचार स्वतःच्या मनाला, किंवा मना तुला नक्की काय हवंय. आणि जर खरंच आवडत असेल कोणी तर मग सांगून टाक ना मोकळेपणाने. तुला जेवढं वाटतं ना तेवढं अवघड नसतं रे प्रपोज करणं. हो ना नील. ए तुम्ही दोन्ही जण बाहेर जा आणि एकमेकाला काय प्रश्न विचारायचे ते विचारून घ्या. हा, तुम्हाला मुलांना काही बोलायचं असेल तर माझ्या खोलीत जाऊन बसा, बोला. कुठे रूम? ये ना. सावकाश. बस. तू पण बस ना. हे जरा विचित्रच आहे ना, म्हणजे आपण असं भेटणं वगैरे. हो, विचित्र तर आहे, पण ठीक आहे. अरे म्हणजे आता लग्न करायचं म्हटल्यावरती भेटावं ते लागेलच ना. ते ठरवू ना आपण, लग्न करायचं की नाही ते. हा, ते तर आपण ठरवूच, पण तसं न करण्याचंही काहीच कारण नाहीये ना. म्हणजे तुला जॉब आहे, मला जॉब आहे, तू पुण्यात राहतोस, मीही पुण्यातच राहते, आणि आपल्या घरचे ते तर एकमेकांसोबत एकदम कमाल राहतायत. किती छान आहे सगळं. आणि प्रेम ते होईलच की. कोणाचा फोन आहे? माझ्या आधीच्या बॉयफ्रेंडचा आहे. काय? म्हणजे त्याला कळलं असेल की आज माझा बघण्याचा कार्यक्रम आहे म्हणून तो असा वेड्यासारखा वागतोय. त्याला असे झटके येत असतात अधूनमधून. जाऊ दे. तुला बॉयफ्रेंड होता? हो, पण आता असं काही नाही आमच्यात. का ब्रेकअप झालं? हो, मला की नाही एक वेगळाच मुलगा आवडायचा. काय? हो, आणि त्याला मी कधी आवडलेच नाही. अरे, आणि हा जो मुलगा आहे ना, तो सतत माझा मागे 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 करायचा. म्हटलं कोणी नसण्यापेक्षा हे बरं आहे की. हा, तू मनाला लावून घेऊ नकोस. आपण बाहेर जाऊया. अरे थांब ना, म्हणजे अजून काहीच बोलणं झालं नाही. तुम्हाला बोलवलंय. कोणी बोलवलंय? त्यांना एक 10 मिनिटं द्यायला सांग ना. नाही नको. कशाला? झालंय ना आपलं बोलून. जाऊया आपण. थँक्स यार, वाचवलंस. व्हॉटएव्हर. चला. मग काय उत्तरा? पसंत आहे का मुलगा? जा शिरा घेऊन दे, शिरा घेऊन द्या. आपण केलाय. तुम्हाला सांगते, आमच्या वाड्याचा पायगुण आहे बरं का. अहो नीले बी विचारा ना. त्याला काय विचारायचं? त्याला तर असनच ना पोरगी पसंत. तलकाचं लाखात एक आणलंय मग. हा,
मला हे लग्न करायचं नाहीये. काय रे नील, का बरं पोरगी पसंत नाही शे तुले? हा नाना मी ते आत्ता नाही सांगू शकणार, पण मला हे लग्न नाही करायचं. ठीक आहे, जशी यांची मर्जी. शेवटी या योगायोगाच्या गोष्टी आहेत, गाठीवरच बांधल्या असतात. हो पण ते तुमच्या पोरीकडे बघा ना जरा, किती चेहरा पडायला तिचा. हा मी समजावेन तिला. बरं आम्ही आता निघतो. बरं. नील, हाऊ काय आगावपणा शे रे, काय आगावपणा शे हाऊ? असं कोणी वागत का भाऊ? हा हाय असं वागणं अख्ख्या जळगावकर असले तरी सुटवच का? नील, नाना बरोबर बोलताय. किती सालच होती रे मुलगी. काय हरकत होती, का नाही म्हणालास तू? नील, सगळे काय म्हणतायत ते ऐक. हा हे बघ, तुला योग्य वयात मुलगी नाही ना मिळाली तर आमच्या भाऊजींसारखं व्हायचं. नको त्या वयात प्रेमाचं वारं लागायचं. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुझ्या मनात जर काही असेल तर ते आत्ताच सांगून टाक. भाऊजींसारखी 22 वर्ष नको लावूस, असं म्हणायचंय मला. मला अशा मुलीशी लग्न नाही करायचं जिच्या आयुष्यात कदाचित दुसरंच कोणीतरी असेल. हे काय बोलतोय नील तू? आई, आम्ही आत्ता खोलीत असताना तिला फोनवर फोन येत होते. अरे काही काम ना असते त्या. मलाही असंच वाटलं नाना, पण तीच म्हणाली तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा फोन होता म्हणून. म्हणजे जुना प्रियकर. अरे बापरे, काय सांगी राय ना तू. आणि तिचं त्या जुन्या प्रियकरावर नाही तर तिसऱ्याच कोणावर तरी प्रेम होतं. हो गो बाई, मुलगी किती सालच दिसत होती. बघा माई मावशी, जसं दिसतं तसं नसतं. हेच सांगत होते मी तुम्हाला. शहरातल्या मुली वाईट आणि खेडेगावातल्या मुली चांगल्या असं काही नसतं. आता ही नीलची मैत्रीण राधा किती चांगली आहे सांगा बरं. हाय बाकी एकदम बरोबर बोलला था तुम्ही. मावशी, जे व्हाईन ते व्हाईन, पण तुमला भेटीस ना आम्हाला बरं वाटलं बरं का. चला चल मावशे, येस बरं का आम्ही. हा राहू द्या असू दे. या आमच्या जळगावला कधी. हा वाट पाहतो तुमची. चला. नमस्कार करते. तर असं आहे सगळं. चांगलं आहे की. म्हणजे तुम्ही एका साईटवर डागडुजी करायला गेलात आणि तिथे एक नवीन काम ओके करून आलात. चांगलं आहे की. हो ना, पण आता हे सगळं कसं मॅनेज होणार आहे, कसं करू हे सगळं, याचं खूप टेन्शन आलंय. टेन्शन? आणि तुम्हाला? हो रे. काय आहे सौरभ, तुझ्या ऑफिसचं काम चालू आहे, मेहता अँड मेहताची दुसरी साईट चालू आहे, शिवाय आता हे नवीन काम. जरा कसरतच होणार आहे माझी. बघू. पण तुम्ही नेहमीच 3-4 कामं एकत्र करत होतात ना. हो सौरभ, करतीये. तुझ्याशी एक बोलायचं. बोलू? बोला ना. कसं आहे ना, पारिजातला सगळं जरा वेगळं होतं. म्हणजे तिथे काय आम्ही इनमिन माणसं 3, त्यात तुझी रमा काकू माझी खूप मदत करायची, राधा ही छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या उचलायची, आणि शिवाय एक मदतनीस यायची जिचं सगळं सुपरविजन आई करायची. त्यामुळे मला घराबाहेर राहणं म्हणजे उशीर झाला तरी चालायचा आणि खूप काम करणं सहज शक्य होतं रे. आणि इकडे तुम्हाला तसं करता येत नाही. सॉरी. नाही सौरभ, मी तक्रार करत नाहीये. मी आनंदानेच पडले ना यात. पण इथे येणाऱ्या अडचणी आहेत त्या आहेत, आणि हे सगळं तुझ्याशी प्रामाणिकपणे बोलू शकते म्हणून सांगावंच वाटलं तुला. काय करूया? काय करूया? तुम्ही तोच विचार करताय जो मी करतोय?
कदाचित हो, पण ते कसं शक्य आहे? नाही ना, मावशीने स्पष्टपणे सांगितलंय की तिला मदतनीस नकोय. इनफॅक्ट माई मावशी हेही म्हणाली की घरावर घरातल्या बाईचाच हात फिरायला हवा, बाहेरच्या व्यक्तीचा नाही. हा, मग आता तिला पटवायचा प्रयत्न करूया. उत्तम कल्पना आहे, नक्की करा. तू कर. मी म्हणजे हे काम तुम्ही मला करायला सांगताय? अरे हे खूप सोपं आहे. आणि आपण एक काम करूया, आपण ना हे काम वाटून घेऊया. म्हणजे काय आहे, मी आसपास चौकशी करते आणि एखादी मदतनीस आहे का हे बघते. हे पण खूप अवघड आहे खरं तर. तू माई मावशीशी बोल, आधी एका दिवसाची ट्रायल घेऊ. जमलं तर बघू, नाही जमलं तर मग करू काहीतरी. म्हणजे तुम्ही सोपं काम मला करायला सांगता? तुझ्यासाठी काहीच अवघड नाहीये. तुम्ही कॅश द्या ना मला. दादा माझ्याकडे खरंच कॅश नाहीये. एक काम करता का, UPI ट्रान्सफर चालेल? मी लगेच करते. ते नाही माझ्याकडे, तुम्ही कॅश द्या ना मला. माझ्याकडे कॅश नाहीये, तो कुठून देऊ? नाही तर असं करा, तुम्ही बाकीच्या घरांकडे जाऊन येता का? मला लास्ट द्या सिलेंडर, म्हणजे तोपर्यंत काहीतरी बंदोबस्त करते. अहो परत कोण येणार? 900 द्या आणि मला सोडा ना. यार 1 मिनिट थांबा मग जरा. 1 मिनिट. हा बोल राधे. मम्मा कुठेस तू? मला ऑफिसला जायला निघाले. अगं सिलेंडरवाला आलाय आणि त्याला कॅश हवी. आता नाहीये माझ्याकडे तर काय करू? अगं आजीकडून घे, मी यायची काय गरज आहे? दोन्ही आज्या बाहेर गेल्यात मम्मा, आणि हा आजच गेले कुठे माहिती होतं मला. बरं थांब जरा, मी बघते काय करायचं ते. हा प्लीज लवकर ये ना, तो अजिबातच थांबत नाहीये. हा मग केवढ्या डिलिव्हरी आहेत मला? मान्य दादा, 1 मिनिट. काय झालं? मम्मा नील आलाय ग. नील आलाय? अहो काय झालं? हो नील आलाय. अहो बघा ना, 10 मिनिटं झाली, पैसेच देत नाही. मी इकडेच उभा आहे. किती द्यायचं? 900. हा मम्मा तुला नाही, त्याच्याशी बोलते, 1 मिनिट होल्ड कर. हा असा काय हा मुलगा इथे वाड्यावर यायचं सोडून तिथे पारिजातवर काय करतोय? ठीक आहे. तू वाड्यात का नाही गेला? या पत्त्यावर बुक केला ना सिलेंडर. मला नाही हो, गेला ये. अगं सवय नाही आलो. वेळ आहे का काय? म्हणजे वाड्यावर यायचं सोडून तिकडे बंगल्यावर कसा काय गेला? त्याच्या मॅडम इकडे आहेत ना वाड्यावर. असं काय मग बंगल्यात की वाड्यावर नाही तर तो डायरेक्ट बंगल्यावर गेला? तुमचं चालून दे, मी जाऊ का? हा थँक्यू. तुमचं चालू दे. हवं तर कॉल करा, मी पण जाऊ का? थांब ना मम्मा, ऐक त्यांनी दिलेत पैसे, नंतर बोलते. बरं बाय. हा बाय. मम्मा कडून घे पैसे. अगं असं दरडावून काय सांगतेस? उलट तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. मी वाचवलं तुला. थँक्स. ते बघ, मला एकदा वाचवलंयस तू, एवढं काहीच भारी वाटून घ्यायची गरज नाहीये. एकदा? अगं किती वेळा वाचवलंय, आठव. फाईन. चहा घेणार? थँक्स म्हणण्याची तुझी अशी पद्धत आहे का, चहा वगैरे विचारणं? तसं समज. ये यार. ही अशी फाईल सेंड करणार आहोत क्लायंटला. पण मॅम मी स्वतःही फाईल चेक केले, यात काही चुकीचं नाहीये. प्रूफ रीड पण केले मी. ओ म्हणजे आयुष्यभर चुका नाहीत इतपतच काम करत राहणार आहोत का आपण? त्याच्या पुढचा विचार केलायत का? मला काटावर पास होणारी माणसं अजिबात आवडत नाही. पहिली येणारी माणसं आवडतात. आणि पहिलं येण्यासाठी नुसतं 8 तास खुर्चीवर बसून पुरत नाही, त्यासाठी मन लावून जीव ओतून काम करावं लागतं. पण मॅम क्लायंटचं बजेट इतकं कमी आहे की त्यांच्यासाठी या दर्जाचे काम ठीक आहे ना? एक्सक्यूज मी, आपल्या कामाचा दर्जा आपण ठरवायचा असतो. बेनिफिटचा विचार करून कामं करत राहिल्या तर कधीच प्रगती नाही होणार आहे. हे बघा,
त्या प्लेट्स, ते स्पून, हे सगळं कटलरी बघताय? हे साधं ऑफिस आहे, हॉटेल नाहीये. नुसतं आणून टेबलावर ठेवलं असतं तरी चाललं असता, पण ज्याने आणून ठेवलंय त्यांनी किती मन लावून कामं केलंय. हे असं काम बघितल्यावर लंच ब्रेक हा फक्त पोट भरण्यासाठी उरत नाही. लंच ब्रेक हा कामातून ब्रेक मिळाल्यासारखं वाटतं. जेवायची ड्युटी करावीशी वाटत नाही, जेवायची इच्छा निर्माण होते. आणि हे सगळं केलंय सचिनने. गेल्या कित्येक मिनिट तो हा डाग काढायचा प्रयत्न करतोय. त्यालाही माहिती ते पुसला जाणार नाहीये, पण तो प्रयत्न करतोय. काय मिळणार आहे त्याला? इन्क्रीमेंट मध्ये हाईप, प्रमोशन? फक्त समाधान मिळणार आहे. आणि आपल्या कामावर आपण प्रेम केला तर इतर माणसं आपल्या कामावर प्रेम करतील, हे विसरू नका. गॉट इट? येस मॅम. येस मॅम. राधा, राधा, राधा ऐक ना. मला आता रमा आजीचा फोन आला होता. त्यांनी मला एक काम सांगितलंय. मी पटकन जाऊन येतो, पण तू ऑफिसला जाऊ नको काय? आपण एकत्र जाऊया. मी थांबत नसते अनिल, आलास तर आलास. अगं आपण रोज एकत्र जातो ना माझ्या गाडीवरून. थांब की. हा बघू. आदित्य, कावेरी आजी कामं सांगतातच, आता रमा आजी पण काम सांगतात. मी ते राधासाठी येतो की या आज्यांची हमाली करायला येतो? काही बोललास का? हा नाही नाही, काही नाही. कमाल करता हा श्रीधर पंत तुम्ही. एखाद्याची किती चेष्टा करायची, त्याला काय. अहो चेष्टा कशाच्या, तुमची जोशी नाचते जशी फेंगडे पाय करून, त्याला कोण काय करणार. अहो नक्कल करायचा मोह सुद्धा आवडत नाही. आजी, हे घ्या तुमचं पार्सल. मी निघतो, उशीर होतोय. थांब की जरा, इतकी काय घाई आहे? हो, आधीच उशीर झालाय. राधा पोचली सुद्धा असेल ऑफिसला, आणि मी इथे तुमची कामं करत बसलोय. म्हणजे राधा ऑफिसला आधी पोचली याचं दुःख झालंय. मला आपलं वाटलं तुला वेळेवर ऑफिसमध्ये पोचायचं आहे का काय. हो खरंच जायचंय. हो अरे थांब रे जरा, इतकी काय घाई आहे? यांची ओळख तर करून देते. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, आमच्या घरी एक मुलगा आहे, तो फार गोड आहे बघा, मला फार आवडतो तो. तोच हा नील बरं का. आणि नील हे श्रीधर पंत. नमस्कार. आमचे विरंगुळा केंद्रातले मित्र आहेत माझे. फक्त मित्र? आणखी काय? ओ नाही नाही नाही, कॅरम पार्टनर आहेत माझे, कॅरम पार्टनर. अहो भूक लागली हो, ते पार्सल उघडा ना लवकर. हा हा. मी निघू का आजी आजोबा? अरे सारखं सारखं तिला आजी म्हणून काय दिवसतोयस? ती खरंच वाटते का आजी? हो, मी दिसते आजी. ए बाबा, यांना काका म्हटलंस तरी चालेल. पार्सल उघडते. आजी, मी निघू का? अरे थांब रे जरा. अरे ये रे, बस बस. अरे कधीपासून ओळखत असेल तू यांना? आठवत नाही. अरे आठवत कसं नाही तुला? मला सांग, कशा आहेत रे त्या? ऐका ना, मला आता काहीच सुचत नाही हो. अरे आमच्या विरंगुळा केंद्राच्या लीडर आहेत त्या. काय मस्त भाषण करतात, गेम्स पण घेतात. काय छान पर्सनॅलिटी. हा, बघत राहावंसं वाटतं. पण खऱ्याच तशाच आहेत ना त्या रे? तुम्ही ओळखता ना एवढे, मग तुम्हीच ठरवा ना, मला का विचारताय? मला इथे काय बोलवलं आंटी? ना मुश्किल से तो आपका छाटा बुलाया था. अरे मोठ्यांचे धपाटे म्हणजे संस्कारच असतात रे, चालायचं. असं कसं? अरे केवढं बोलला होतं तुम्ही मला. कारण तू तेव्हा लग्नाशिवाय माझ्या नातीबरोबर राहायच्या गोष्टी करत होतास. हो तेव्हा बोलला असेल मी, पण आता मी चेंज झालोय. मला पप्पाचं पटलंय. मला डायरेक्ट शादीच करायची.
हे लिव्ह इन वगैरे ना गया सब भाड में. मला वाटलंच होतं तुला उपरती झाली असणार ते, म्हणूनच मी तुला मदत करायला आली. तुम्ही काय हेल्प करणार माझी? तुझं राधावर प्रेम आहे ना, हो. मग मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देईन. आंटी शुअर ना? तुम्ही गुगली नाही टाकत आहे ना? नाहीतर मला इथे गोड गोड बोलून फसवाल तर परत चाटा मारेल. नाही रे, ते मारलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तर की राधाची लग्न म्हणजे ती तिच्या आईवरही जाणार नाही आणि तुलाही तुझं प्रेम मिळेल. मी सांगते ते ऐक, त्यातच तुझं भलं आहे.